नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा आबांच्या रूमपासून चाललेला असतो. त्यावेळी आबा अद्वैतला हाक मारतात. अद्वैतला म्हणतात की अद्वैत जरा इकडे, मला तुझ्याशी बोलायचंय. मग अद्वैत आबांच्या रूममध्ये येतो. आबांना म्हणतो की काय झालं आबा, तुम्ही अजून झोपले नाहीत. त्यावर आबा म्हणतात की अरे अद्वैत, डोक्यात एवढी टेन्शन असताना आणि घरामध्ये जे काही चाललंय ते एकंदरीत बघताना मला झोप तरी कशी काय येईल. अद्वैत म्हणतो की आबा, परंतु तुम्ही कसलं या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेताय. तर आबा म्हणतात की माझं सोड रे, परंतु आता मला तू सांग की तू या सगळ्या गोष्टींबद्दल काय टेन्शन घेतोय, तुझ्या मनात काय चाललंय. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, ते म्हणजे तुमच्या दोघांचं. तुमच्या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे. अद्वैत त्यावेळी विचारतो की आमच्या दोघांमध्ये. तर आबा म्हणतात की हो, तुमच्या दोघांमध्ये. अद्वैत, मला तर असं दिसतंय की तुमच्या दोघांमध्ये काहीही सुरळीत चालू नाहीये. अद्वैत, तुला सांगू, कधी कधी मला असा प्रश्न पडतो ना की ही मुलगी जेव्हापासून आपल्या घरामध्ये आली आहे तेव्हापासून तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच लिहून ठेवलंय का. आता तूच मला सांग की आपल्या सगळ्यांनी तिच्यावर नेहमी आरोप करायचे, त्या बोरीने सगळं काही सहन करायचं, सगळ्यांचे आरोप सहन करायचे, तिने स्वतःला सिद्ध करायचं. मला सांग, या सगळ्या गोष्टी किती दिवस अजून चालत राहणार आहे. आणि अद्वैत, मला काही गोष्टी आता दिसून येत आहे की तू नवरा म्हणून सुद्धा तिच्याशी अजिबात चांगलं वागत नाही. हे बघ, लग्न झाल्यानंतर तुझी जबाबदारी आहे की तू तिला व्यवस्थित सांभाळायचं, परंतु तू मात्र तुझी जबाबदारी अजिबात व्यवस्थित पाळत नाही. अद्वैत विचार करू लागतो की ही अतिआगाऊ नक्कीच आमच्याबद्दल काहीतरी बोलली असणार, त्याशिवाय आबा माझ्यावर असे ओरडणारच नाही. आबा अद्वैतला सांगतात की हे बघ अद्वैत, तू अजिबात जास्त विचार करू नको. जर तू चुकला असशील तर जाऊन तिची डायरेक्टली माफी माग ना. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तू मला वचन दिलं होतं, आणि एकदा नाही तर मला दोनदा तू वचन दिलं होतं. आणि मला सांग तू त्या वचनाला जागतोस का, तू ते वचन पाळतोस का. आता तेव्हा आबांचं दिलेलं वचन अद्वैतला आठवत असतं. आबांनी अद्वैतकडून वचन घेतलेलं असतं की तू कलाचा सांभाळ करशील आणि तू लग्न जपशील आणि तू कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करणार नाही, असं आबांनी आता अद्वैतकडनं वचन घेतलेलं असतं आणि अद्वैतने सुद्धा ते दिलेलं असतं. अद्वैत म्हणतो की आबा प्लीज, तुम्ही चिडू नका ना. हे बघा, तुम्ही दिलेलं वचन माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि अजूनही मी कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नाहीये. आबा अद्वैतला म्हणतात की अरे कसला निर्णय आणि अजून कुठला निर्णय घ्यायचा आहे. हे बघ अद्वैत, आता नातं तोडण्यापेक्षा ना जरा जोडायला बघा. अरे एकमेकांना शोभेल अशी जोडी आहे रे तुमची. अंबाबाईने तुम्हा दोघांनाही एकत्र आणलंय आणि तिच्या मनात नक्कीच काहीतरी नियोजन आहे. आता मला हे सांग की तुम्ही नक्की कुठल्या नियोजनापर्यंत येऊन पोहोचलात. त्यावेळी अद्वैत आबांना म्हणतो की आबा, मी तुम्हाला सगळं काही सांगतो, प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. अद्वैत आबांना सांगतो की आबा, मी तुम्हाला शब्द देतो की माझ्याकडनं कुठलीही चूक होणार नाही. तुम्ही आता या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका, प्लीज तुम्ही आराम करा. त्यावर आबा म्हणतात की ठीक आहे. अद्वैत आता त्याच्या रूम मध्ये निघून आलेला असतो. रूम मध्ये जेव्हा तो येतो तेव्हा कला झोपलेली असते आणि मग अद्वैत म्हणत असतो की हे मात्र बरं आहे की दुसऱ्याच्या झोपण्याची वाट लावायची आणि स्वतः मात्र मस्त झोपायचं. त्यावेळी कला विचारते की काय झालं, काही म्हटलास का तू. त्यावेळी अद्वैत म्हणतो की तूच सांग ना मला सगळ्या गोष्टी, तूच आबांना जाऊन सांगितलंस ना. आणि हे बघ, खरे एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलंयस ते अजिबात बरोबर केलेलं नाहीयेस. आणि मी म्हणतो की तुला काय गरज आहे सतत आबांना जाऊन कंप्लेंट करण्याची. स्वतःला सिंपती मिळवून देण्यासाठी अगदी काहीही करशील का तू. कला म्हणते की अद्वैत, तू नक्की कशाबद्दल बोलतोय, मला काहीही कळत नाहीये. त्यावेळी अद्वैत म्हणतो की मला समजतंय मी काय बोलतोय ते. तुला चांगलंच माहितीये की आबांचा शब्द हा घरात सगळ्यात शेवटचा शब्द असतो आणि म्हणूनच तू मुद्दाम आबांकडे जाते आणि त्यांना तुझी बाजू देखील सांगते. तू बरोबर त्यांना तुझ्या बाजूने घेतेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, खरे आपल्यातले वाद हे आबांपर्यंत अजिबात पोहोचायला नकोय. मला एक गोष्ट सांग की तू का नेहमी जाऊन सांगतेस. अद्वैतला म्हणते की अद्वैत, जरा माझं काही ऐकून घेशील का, निदान जरा दुसऱ्यालाही बोलू देत जा. आणि हे बघ, मी आबांना काही एक सांगितलेलं नाहीये, त्यामुळे उगाच तू माझ्यावर आता चिडचिड करू नकोस. आजोबा तुला असं म्हटले का की कलाने मला हे येऊन सांगितलं म्हणून. अद्वैत म्हणतो की नाही, म्हणजे तसं काही स्पष्ट नाही सांगितलं त्यांनी. कला म्हणते की झालं तर मग मी तुला पुन्हा एकदा स्पष्टपणे ही गोष्ट सांगते की मी आबांना काही एक सांगितलेलं नाहीये. कला अद्वैतला म्हणते की हे बघ चांदेकर, काही कारणामुळे जर तू अस्वस्थ असशील तर. परंतु अद्वैत मात्र काही ऐकून घेत नाही. अद्वैत कलाला इग्नोर करतो, कलाचं बोलणं इग्नोर करतो आणि डायरेक्ट झोपून घेतो. तर दुसऱ्या दिवशी कला विचार करत असते की सरोज मॅडमच्या बोलण्याने, सरोज मॅडमच्या विचारांमुळे अद्वैत अजूनच ओझ्याखाली आहे. आता काहीही करून हीच गोष्ट मला त्याला वेगळ्या पद्धतीने पटवून द्यायची आहे आणि सध्या त्याला आमच्यामध्ये जे फरक वाटताय ते मी स्वतः कमी करेल. आता त्याच्या डोळ्यांना फक्त दिसलं पाहिजे की आम्ही दोघं सारखे आहोत आणि हेच हवंय ना त्याला शेवटी. तर तेवढ्यातच अद्वैत आंघोळ करून आलेला असतो. फ्रेश वगैरे झालेला असतो आणि आता तो कामाला बसतो.
तर कला आता डिझाईन्स घेऊन अद्वैतला दाखवते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, ह्या तुझ्या डिझाईन्स, आजच्या मीटिंगसाठी ह्या डिझाईन्स लागणार आहेत ना, त्याची पूर्ण तयारी मी केली आहे, डिझाईन्स पूर्णपणे रेडी आहे. हे बघून अद्वैत शॉक होतो आणि म्हणतो की काय, डिझाईन्स कशा काय रेडी आहे? म्हणजे डेडलाईन संपायला अजून अर्धा तास बाकी आहे, त्याच्या आधीच सगळ्या डिझाईन्स पूर्ण. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, आता मी ठरवलं आहे की कुठलंही काम वेळेमध्ये करायचं, वेळेतच पूर्ण करायचं, आणि मला स्वतः देखील नियोजनबद्ध काम करता येतं, जसं की मी आत्ता केलं, असं म्हणून कला आता तिथून निघून जाते. कला आता बोर्डवर जाते. बोर्डवर जो अद्वैतने मुद्दा लिहिलेला असतो की गडबड गोंधळ करत काम करत असते, तर कलाने आता तो मुद्दा पुसून टाकलेला असतो आणि अद्वैतला तिने दाखवून दिलेलं असतं, डेडलाईन येण्याच्या आधीच मी माझं काम पूर्ण करून टाकलेलं आहे, त्याच्या आधीच माझं काम पूर्ण झालंय. अद्वैतने ज्याप्रमाणे फरकांची यादी भरवलेली असते त्याप्रमाणे कलाही आता ठरवते की अद्वैत, मी काहीही करून ही फरकांची यादी कमी करणार. तर इकडे नैना ही ब्युटी कॉन्सेप्ट बघत असते. त्यावेळी तिथे रोहिणी येते आणि म्हणते की अरे वा नैना, काय करतेयस, बघू दे. अरे वा, ब्युटी कॉन्सेप्ट बघतीये का? आणि मग असं म्हणत तिचा मोबाईलच फेकून देते आणि तिला विचारते की काय, तुला दुसरे कामधंदे नाही आहेत? तेव्हा नैना म्हणते की काय कामधंदे करू, मी कुठलंही काम केलं की माझ्या हातून बिघडतं, त्याच्यामुळे मी आता कामच नाही करायचं असं ठरवलंय. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मलाच ओरडता, त्यामुळे मी असं ठरवलंय की काही दिवस मी शांतच राहणार आहे. रोहिणी म्हणते की अरे बापरे, तू आणि शांत, अगं तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतोय का या गोष्टीवरती? आणि काय ग, मगाशी तर तू खूप हुशारक्या मारत होती ना, मगाशी तू सांगत होती की तुझ्या बहिणीला तुझ्यासारखं इतकं कोणीच ओळखू शकत नाही जितकं तू तिला ओळखते. नैना म्हणते की हा मॉम इन लॉ, बरोबर आहे तुमचं, माझ्या बहिणीला मी खूप चांगली ओळखते, ती काय करू शकते काय नाही करू शकत हे मला सगळं माहिती, पण काय करू, माझ्याकडे मोटिवेशनच नाहीये. रोहिणी विचारते की कसलं मोटिवेशन? नैना म्हणते की बघा ना, म्हणजे आधी जर मी काहीही केलं तरी सुद्धा तुम्ही माझं अगदी गोड कौतुक करायचं, आता मात्र तुम्ही माझं काहीही कौतुक करत नाहीये. रोहिणी म्हणते की अच्छा, करूया बरं का, आपण कौतुकही करूयात. एनिवेज, तू तिला जन्मापासून ओळखते ना, आणि काय नाही ना, एकही तुला तिची वाईट सवय माहित नाही असं कसं काय? अगं तिच्या बोलण्याची, खाण्यापिण्याची, उठण्या बसण्याची काही ना काहीतरी वाईट सवय असेलच ना. अगं नाही ना, तू काहीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार कर, एक तरी अशी वाईट गोष्ट शोधून काढ. नाही ना, तू आता असं काहीतरी कर की त्यांचं नातं टिकणारच नाही. इकडे कला सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालत असते. त्यावेळी ती विचार करत असते की आज तर मी एक फरक खोडून काढलाय, परंतु लवकरात लवकर मला सगळे फरक खोडून काढायचं. मला माहितीये की त्याची आई किंवा दुसरं कोणीही आम्ही कशा प्रकारे अनुरूप नाही आहोत या गोष्टी सांगण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावत असतील, वेगवेगळ्या गोष्टी करत असेल, पण मी सुद्धा आता ठरवलंय की डिफरन्सेसची सगळी यादी खोडून मी सुद्धा आमचा संसार आता वाचवणार आहे. पण देवा, तुला माहितीये, ज्या वेळी अद्वैत म्हटलाय की आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नाही आहोत, त्यावेळी देवा तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी संकेत दिलायस, आणि माझा मात्र तुझ्या या संकेतांवर पुरेपूर विश्वास आहे. त्यामुळे मी अगदी बिनधास्त आहे, जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. अंबाबाई, फक्त या सगळ्यातून मला योग्य मार्ग दाखव आणि माझा संसार वाचव. मला सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून देवाच्या पाया पडून आता घरामध्ये आलेली असते. पूजेचं ताट तिच्या हातातच असतं आणि त्यावेळी सरोज पुढे येते, परंतु सरोज कलाशी काही बोलत नाही. कलाला माहीत असतं की सरोज मॅडम कशा प्रकारे अद्वैत आणि माझ्या संसारामध्ये येत आहे, आमचा संसार मोडण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे दोघीही एकमेकींकडे खुन्नस म्हणूनच बघत असतात. त्यानंतर कला ही किचनमध्ये येते. आता कला किचनमध्ये जेव्हा असते त्याच वेळी रोहिणी आणि नैना दोघीही खाली येत असतात आणि कला काय करते हे बघत असतात. आणि कला बघत असते की खूप साऱ्या रात्रीच्या भाकरी उरलेल्या, आणि एवढ्या भाकरी फेकून देणं हे तिला काही योग्य वाटत नाही, म्हणून ती विचार करत असते की आता या भाकरींचं काय करावं आणि काय करू, एवढ्या भाकरी उरल्यात तर. आता नेमकी नैना ते पकडते. नैना आता खाली येते आणि म्हणते की काय कला, काय म्हटलीस तू, काही मदत हवी आहे का तुला माझी, आता काहीतरी बोललीस ना तू. तेव्हा कला सांगू लागते की अगं ताई, रात्रीच्या खूप भाकरी उरल्यात. नैना म्हणते की अरे वा, रात्रीच्या भाकरी उरल्यात, अरे वाह क्या बात है. तर कलाला प्रश्न पडतो की ताई असं का म्हणतीये. नैना म्हणते की कला, तुला खरं सांगू, मला अगदी जुन्या आठवणी आठवल्या बघ. मम्मा काहीतरी करायची बघ, आपण जेव्हा घरी असायचो तेव्हा भाकरी उरल्या की मम्मा काहीतरी करायची त्या भाकरींचं, काय बरं नाव होतं त्याचं. त्यावेळी कला म्हणते की ताकातली भाकरी. नैना म्हणते एक्झॅक्टली, ताकातली भाकरी, मला ती खूप खावीशी वाटली, ती करते का? ती ताकातली भाकरी करतेस का? म्हणजे तू अगदी मम्मासारखा स्वयंपाक करते, मम्माच्या हातची चव आणि तुझ्या हातची चव एकदम सारखी आहे, आणि मला खरंच ती ताकातली भाकरी खूप खावीशी वाटते, त्यामुळे तू करशील का ती ताकातली भाकरी. तर कला म्हणते की ताई, आता तू एवढं बोललीस ना तर मला सुद्धा आता खूप खावीशी वाटली भाकरी.
नैना कलाला म्हणते की कला थँक्यू सो मच, तू आज माझी खूप दिवसांची विश कंप्लीट केली आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. रोहिणीही तिच्यासोबत निघून जाते. मग कला आता ताकातली भाकरी बनवायला सुरुवात करते. ताकातली भाकरी आता तिची बनवूनही झालेली असते. तेवढ्यातच घरातले सर्वजण आता तिथे जेवायला येतात. सगळेजण जेवायला बसलेले असतात. आबा सगळ्यांना विचारत असतात की काय मग उतरली का सगळ्यांची भाग? काल तर खूपच सगळ्यांनी मज्जा केली, भांग उतरलीच असेल सगळ्यांची. तेव्हा सगळेजण हसून म्हणतात की हो. अद्वैतही हो म्हणतो. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत तुझं तर जाऊ दे, तुला मात्र वेगळीच भांग चढलीये. त्यावेळी अद्वैत आबांकडे बघत असतो. आबा हसत असतात. तर कला आता त्या ताकातल्या भाकरी घेऊन आलेली असते आणि आबांना ती म्हणते की आबा खरंच काल खरंच खूप मज्जा आली. सोहम म्हणतो की नाही नाही नाही, मज्जा तर खूप आली काल, परंतु वहिनी अगं आपल्या आठवणीच्या साठवणींचं काय? तर कला म्हणते की म्हणजे? रजनी म्हणते की अरे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा सोहम म्हणतो की अगं मी फोटोंबद्दल बोलतोय. एरवी आपण किती सगळे फोटो काढत असतो, परंतु यावेळी मात्र एक सेल्फी सुद्धा आपण काढला नाहीये. आणि मला तर असं वाटतं ना की काल आपण व्हिडिओ काढायला पाहिजे होते. आपण खूप मज्जा मिस केली काल. म्हणजे काल आपण मज्जा तर केली, परंतु ते सगळे व्हिडिओज आपल्याकडे पाहिजे होते. म्हणजे कसे आपल्याला कधीही ते बघता आले असते, एन्जॉय करता आलं असतं ते बघून. राहुल म्हणतो की हो मग सोहम, अरे तू तर एकदम बरोबर बोलतोयस हा. काहीही म्हण, परंतु काल होळीला मात्र खूप मज्जा आली आहे. आणि तुझी मज्जा बघितली ना. पर एकंदरीत काय माहितीये का, तुझ्या चेहऱ्यावरचा ग्लो एक गोष्ट मात्र नक्की सांगतोय की रात्री मात्र तुला खूप मज्जा आली. सर कोणी एन्जॉय करो वा ना करो, परंतु तू मात्र खूप एन्जॉय केलाय. म्हणतो की हो मग रात्री आलीच की मला मजा. तर मग राहुल म्हणतो की अरे पण सोहम, या सगळ्या गोष्टी तू कुठेतरी कॅप्चर केल्या का? म्हणजे कुठेतरी जपून ठेवल्या का या सगळ्या गोष्टी? म्हणजे कसं तुझ्या आठवणीच्या साठवणी कुठेतरी जपून ठेवल्या की नाही काल? सोहम म्हणतो की राहुल दा म्हणजे नक्की तू कशाबद्दल बोलतोयस? त्यावेळी राहुल म्हणतो की अरे मला माहितीये ना काल काय झालं आणि काल तू किती मज्जा केलीयस, काय काय तू बोललायस, सगळं काही मला ठाऊक आहे. आता राहुलने ते सगळे व्हिडिओज काढून घेतलेले असतात. जेव्हा सोहमने अनामिकाला प्रपोज केलेलं असतं त्यावेळी ते सगळे व्हिडिओज राहुलने काढून घेतलेले असतात आणि राहुल त्याच मज्जेबद्दल आणि त्याच आठवणींबद्दल बोलत असतो. रजनी म्हणते की काय अरे पोरांनो, तुम्ही काय हे सगळं बोलताय? म्हणजे राहुल एक वेगळं बोलतोय आणि सोहम दुसरं काहीतरी बोलतोय. नक्की तुम्हाला बोलायचं काय आहे ते तरी सांगा, आम्हालाही कळू द्या जरा मोठ्यांना तुमच्यातलं बोलणं. राहुल म्हणतो की मामी मी तुम्हा सगळ्यांना सांगतो. खरं तर माझ्याकडे एक गंमत आहे तुम्हाला सगळ्यांना एक दाखवायला. रजनी म्हणते की अरे असं काय आहे तुझ्याकडे दाखवायला? राहुल म्हणतो की दाखवतो मामी. मग राहुल आता सगळ्यांना म्हणतो की ज्यावेळी आपण काल होळी खेळत होतो ना, तेव्हा मात्र आपला लव्हर बॉय वेगळ्याच रंगात रंगला होता. राहुल आता सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये सोहम हा गुडघ्यावर बसलेला असतो आणि अनामिकाला तो म्हणत असतो की अनामिका माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे, आय रिअली लव्ह यू अनामिका, असं तो त्या व्हिडिओमध्ये म्हणत असतो. आणि गुडघ्यावर बसून त्याने अनामिकाला प्रपोज केलेलं असतं आणि त्याचा हाच व्हिडिओ राहुलने शूट करून घेतलेला असतो आणि त्यामुळे राहुल सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवत असतो. सोहमचा तो व्हिडिओ बघून सगळेजण हसत असतात, एकमेकांकडे बघत असतात आणि सोहमला चिडवत असतात. परंतु सोहम मनामध्ये विचार करत असतो की बापरे हे सगळं कधी झालं आणि मी हे सगळं कधी केलं? हे देवा, आता तर माझी पूर्णपणे वाट लागलीये वाट. आणि मला तर काही कळतच नाहीये हे मी कधी केलंय, मला काहीच आठवत नाहीये. सोहमला मात्र काहीच आठवत नसतं, कारण सोहम त्यावेळी भांग प्यायलेला असतो आणि भांग पिण्याच्या नशेमध्ये त्याने हे सगळं करून टाकलेलं असतं. कुठेतरी त्याला काजलला जलस फील करायचं असतं आणि तिला जलस फील करण्याच्या नादात त्याने अनामिकाला प्रपोज करून टाकलेलं असतं. आता सर्वजण सोहमला चिडवत असतात की काय रे सोहम, काय चाललंय तुझं नक्की, अमकं दमकं. तर रोहिणी म्हणते की तरी मला डाऊटच आला होता सोहमवर. म्हणजे काल मी बघत होते सोहम जरा जास्तच मैत्रिणीला रंग लावण्यासाठी पळत होता. सोहम म्हणतो की नाही गा त्या असं काही नाहीये. तेव्हा रोहिणी म्हणते की असू दे सगळं कळतं रे मला, नको काळजी करूस. आणि तुला माहितीये सरोज वहिनी, हा सोहम तुला रंग लावायला आला होता. तुला तो रंग लावायला आला, परंतु अनामिकामध्ये आली, मग स्वारी तर अनामिकाकडे वळाली होती आणि तुला रंग लावायचं मात्र राहूनच गेलं. रोहिणी सोहमला म्हणते की बाय द वे सोहम एक गोष्ट सांगू, छान आहे ती. तर रजनी म्हणते की अरे वा, मस्तच छुपा रुस्तम निघाला हा सोहम. म्हणजे मला या सगळ्या गोष्टीचा अर्थ तर आज कळतोय सोहम, मला सांगितलं नाहीस रे तू. अद्वैत म्हणत असतो की बघा ना, आपला एवढासा छोटासा सोहम बघता बघता 4 पावलं पुढे सुद्धा निघून गेला, आपल्याला काही कळलं सुद्धा नाही. राहुल म्हणतो की नाही सोहम नाही म्हणायचा हा दादा आता.
आता त्याला सोहू म्हणायचं, त्याचं लाडाचं नाव सोहू आहे, त्यामुळे आपण त्याला सोहूच म्हणायचं. अद्वैत म्हणत असतो की अरे बापरे, मग आता इथून पुढे आपल्याला सोहमला सोहू म्हणावं लागेल. तर सोहू जेवणार आहेस ना तू, असं अद्वैत त्याला चिडवत असतो. सगळेजण हसत असतात. राहुल म्हणतो की मग आता सोहमला सोहूच म्हणावं लागणार, अनामिकाने त्याला नाव पाडलंय ना, अनामिकाचं प्रेमाचं नाव आहे सोहू, आणि काय तर ते हॅशटॅग अनामिका आणि सोहम मिळून सोहामिका, दोघांचं हॅशटॅग चांगलेच जुळलेलं असतं आणि त्यामुळे सगळेजण हसत असतात. सगळेजण त्याला सोहू सोहू म्हणून चिडवत असतात. परंतु सोहम स्वतःलाच काही कळत नसतं सोहमला की माझ्यासोबत नक्कीच चाललंय तरी काय, आणि मी रात्री काय करून ठेवलंय हे. आता सगळं काही त्याच्या समोर त्याला दिसत असतं. राहुलकडे तो व्हिडिओ असतो, त्यामुळे सोहमला आता इतके कशाला तो भांग प्यायला, आणि त्या भांगेमुळे आता त्याला एवढंच, आणि त्या भांगेमुळे नकळत आता अनामिकाला तो प्रपोज करून बसलेला असतो. सोहम आता रागारागात तिथून निघून जातो. तर आता रोहिणी रजनीला म्हणत असते की रजनी, लग्नानंतर तुझ्या सुनेचं काही खरं नाही हा, लग्नानंतर तुझ्या मुलाचं काही खरं नाही हा, म्हणजे लग्न करून तुझी सून जर या घरामध्ये आली तर खरं तर तिने लाजायला पाहिजे, परंतु आपला सोहूच जास्त लाजणार आहे. सर्वजण आता हसू लागतात. आबा मात्र मनामध्ये विचार करत असतात की अरे देवा, म्हणजे हा सुद्धा आता नाचून आणणार आणि मिळालेल्या शापाचा परिणाम याच्यावर देखील होणार. आई, अगं एक नात्याचा गाडा व्यवस्थित चालत नाही, तेच तू दुसरं नातं देखील उभं केलंस. रजनी म्हणते की अच्छा, म्हणजे ही मुलगी आहे तर ती नाही. गेल्या काही दिवसापासून मला वाटत होतं की सोहमचं नक्कीच काहीतरी चाललंय आणि नक्कीच याची कुठली तरी मैत्रीण असणार आहे जिच्या विचारांमध्ये हा एवढा गुंग असतो, परंतु ही तीच मुलगी आहे का हे मला माहित नव्हतं. आणि तुला आठवतंय कला, तू एकदा सोहमशी बोलली होतीस, त्या मुलीबद्दल सोहमने तुला सांगितलं, हेही सांगितलं होतं की तू त्याचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून, आणि ती मुलगी हीच आहे. खरं तर सोहमने त्यावेळी काजल बद्दल सांगितलेलं होतं. मुलीचं नाव काजल आहे हे नव्हतं सांगितलं, परंतु काजल बद्दल सगळा काही त्याने खुलासा केला होता की तो तिच्याबद्दल काय फील करतोय. आणि आता सगळ्यांना गैरसमज झालेला असतो की ती काजल नसून ती आता अनामिकाच होती. रजनी म्हणते की जाऊ दे, पण काही असू दे, मुलगी मात्र गोड आहे, मला आवडली मुलगी. तर कला म्हणते की हो, अगदी सोहमला साजेशी आहे. रजनी म्हणते की थांबा, मी एक काम करते, मी सोहमशी बोलून येते. त्यावेळी आबा रजनीला थांबवतात आणि रजनीला म्हणतात की रजनी अगं थांब, आणि नात्यामध्ये कुठलीही जबरदस्ती नकोय किंवा कुठलीही घाई नकोय. त्यांना जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा घेऊ देत. त्याच्याकडनं काय उत्तर येतं हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. मग पुढे आपण बघूयात काय करायचं ते. आबांच्या निर्णयाशी सर्वजण सहमत झालेले असतात. सरोज म्हणते की हो आबा, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. काय असताना जेव्हा विनाकारण आपण नातं जोडतो किंवा विनाकारण नातं जोडलं जातं, तेव्हा मात्र ते नातं निभावणं खूप कठीण होऊन बसतं, असं ती कलाकडे बघून म्हणत असते. कलाला एकंदरीत अंदाज आलेला असतो की सरोज मॅडम काय म्हणायचं नक्की. सरोज मॅडम माझ्या आणि अद्वैतच्या नात्याबद्दल बोलताय, ही गोष्ट कलाला समजलेली असते, परंतु कला त्यावर काही रिॲक्ट करत नाही. आबांना सुद्धा समजलेलं असतं. आबा म्हणतात की चला, मला मंदिरात जायचंय, मी जातो, मी एक काम करतो, मी नंतर येईन आणि मग मी नाश्ता करेल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. कला आता सगळ्यांना ताकातल्या भाकरी वाढणार असते. मग त्यावेळी आता नैना हळूच रोहिणीला म्हणत असते की मॉम इन लॉ, यानंतर तुम्ही माझं कौतुक करणार आहात. रोहिणीला आता एकंदरीत ही गोष्ट समजलेली असते की नैनाने काहीतरी मोठा कांड केलाय आणि नैनाचं प्लॅनिंग बरोबर आहे, त्यामुळे ती एवढी कॉन्फिडंट आहे की आता बघा पुढे काय होतंय. त्यामुळे रोहिणी सुद्धा पुढच्या गोष्टी बघण्यासाठी खूपच एक्सायटेड असते. त्यानंतर कला आता सर्वांना ताकातील भाकरी वाढते. कलाने सर्वांना ताकातल्या भाकरी वाढलेल्या असतात, प्रत्येकाच्या ताटात तिने दिलेलं, परंतु त्यावेळी नेमकं अद्वैतचं लक्ष फोनमध्ये असतं आणि अद्वैत त्याच्या पुढे काय वाढलंय हे बघतही नाही. तर रजनीला तो पदार्थ काहीतरी वेगळाच वाटतो. त्यामुळे रजनी कलाला विचारते की काय ग कला, काय बनवलंयस तू हे, म्हणजे आतापर्यंत मी आपल्या घरात हा पदार्थ बनलेला कधीच बघितला नव्हता, काही नवीन आहे का. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम, अहो तुम्ही खाऊन तरी बघा काय बनवलंय मी ते, आणि तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही एकदा खाऊन बघा बरं. मग रजनी आता एक घास खाते. रजनीला ते खूपच आवडतं. तर राहुलने सुद्धा घास खाल्लेला असतो. राहुलला सुद्धा ते फार आवडलेलं असतं. सगळ्यांना ते फार आवडलेलं असतं आणि अद्वैत सुद्धा अगदी आवडीने खात असतो. तोपर्यंत त्याला माहित नसतं ताकातली ही भाकरी आहे, तोपर्यंत मात्र अद्वैत अगदी आवडीने खात असतं. परंतु ज्यावेळी सरोज एक घास खाते तेव्हा तिला कळतं की यामध्ये दही आहे आणि तिला समजतं की अद्वैतला तर दह्याची ॲलर्जी आहे. त्यामुळे सरोज तिला विचारते की काय ग मुली, हे काय केलंयस तू आणि काय घातलंय नक्की यामध्ये तू. तर कला म्हणते की सरोज मॅडम, अहो ही ताकातली भाकरी आहे, मी ताकामध्ये भाकरी कुस्करली आणि त्यानंतर तिला फोडणी दिली. असं ऐकल्यावर सरोज म्हणते की काय,
तू ताकातली भाकरी बनवली, यामध्ये दही आहे आणि हे सगळं कोणत्या भाकरींचं बनवलंस तू? तेव्हा कला सांगते की शिळ्या भाकरींचं. रात्रीच्या भाकरी खूप उरल्या होत्या ना, मग वाया जाण्यापेक्षा मी हे बनवलं. सरोज म्हणते की काय? अद्वैतला शिळं अन्न अजिबात चालत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अद्वैतला दह्याची ॲलर्जी आहे. आता अद्वैत जेव्हा ऐकतो की त्याने ते शिळी भाकरी खाल्ली आहे किंवा दही खाल्लंय, तेव्हा मात्र अद्वैतला त्रास व्हायला लागलेला असतो. अद्वैतला आधी बिलकुल त्रास होत नसतो, पण जेव्हा जेव्हा सरोज हे म्हणते तेव्हा मात्र अद्वैतला त्रास झालेला असतो. अद्वैतला त्रास सुरू झालेला असतो आणि अद्वैत आता खोकायला लागतो. अद्वैतला त्याचा त्रास होत असतो म्हणून. कलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की अरे देवा, आपल्या हातून काय झालं आता, काय मोठा अनर्थ घडला. एकतर कला सगळ्या काही गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रोहिणी आणि नयनाच्या प्लॅनिंगमुळे त्या सगळ्या गोष्टी बिघडत असतात आणि हे कलाला समजतही नसतं. कलाला कळतच नसतं की माझ्याकडनं नक्की काय चुकतंय ते. कला आता एकटी जागेवर उभी असते आणि सरोज तिला बोलण्याचा एकही चान्स सोडत नाही. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोज अगदी कलाला काही बोलत असते. कलाला ती म्हणत असते की तुला काही वाटतं का, तू माझ्या मुलाला शिळ्या भाकरी खाऊ घातल्या. आतापर्यंत माझ्या मुलाने शिळं अन्न कधीच खाल्लं नाही. ही एवढी मजल की तू माझ्या मुलाला शिळ्या भाकरी खाऊ घातल्या. तर कला म्हणते की अहो सरोज मॅडम, त्यात एवढं काय झालंय, एवढं शिळ्या भाकरीच तर होतात. त्यावेळी सरोज म्हणते की ए मुली, मी तुला आता शेवटची एक गोष्ट समजावून सांगते की तुझे जे मतं आहेत ना, ते तुझ्याकडेच राहू दे. उगाच माझ्या मुलावर लादण्याचा प्रयत्न करू नकोस. मग कला सुद्धा सडेतोड उत्तर सरोजला देते आणि सरोजला ती सांगते की सरोज मॅडम, मला देखील तुम्हाला हेच सांगायचं आहे. अद्वैतला स्वतःचं मन आहे. स्वतःच्या मनाने, स्वतःच्या डोक्याने तो विचार करू शकतो. उगाच तुम्ही तुमचे विचार त्याच्यावर लादू नका, असं कलाने आता स्पष्टपणे सरोजला सांगितलेलं असतं. त्यावेळी सरोज ही खूप रागाने कलाकडे बघत असते. तिला कलाचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही आता बसलेले असतात. त्यावेळी कला अद्वैतला सॉरी म्हणते. अद्वैतला सॉरी म्हणते की सॉरी अद्वैत, मला माहीत नव्हतं तुला दह्याची आणि शिळ्या गोष्टींची ॲलर्जी आहे म्हणून. पुन्हा माझ्याकडनं अशी चूक कधीच होणार नाही. अद्वैत म्हणतो की जाऊ दे ना, शेवटी जे करायचं ते तू केलंसच ना. तर कला म्हणते की चांदेकर, मला अरे खरंच माहीत नव्हतं या गोष्टींबद्दल. पण चांदेकर, एक गोष्टीचा तू विचार केलाय का रे? आपल्यामध्ये सध्या प्रॉब्लेम सुरू आहे असं तुला वाटतंय. ज्यावेळी लग्न करून मी या घरामध्ये आले होते, त्यावेळी मात्र आपण एकमेकांना कॉम्पॅटिबल आहोत की नाही याचा विचार कधीच केला नव्हता, जे की आपण तेव्हा विचार करणं खूप गरजेचं होतं. आपलं नातं कुठल्या वळणावर जाणार आहे हे आपल्याला काहीच माहीत नव्हतं. आपण दोघं एकमेकांना ओळखत नव्हतो. आपल्यामध्ये सारखी भांडणं व्हायची आणि अजूनही भांडणं होतातच, परंतु त्यावेळी मात्र विषय वेगळा होता. तरी सुद्धा तुझ्या मनात मात्र कधीच हा प्रश्न आला नाही की आपण दोघं खरंच एकमेकांना अनुरूप आहोत का. आपण दोघांमध्ये भांडणं होत असताना सुद्धा आपण इथपर्यंत संसार तर केलाच ना, आणि आपल्याला काहीच प्रॉब्लेम आला नाही, आपल्याला कधीच काही प्रॉब्लेम वाटला नाही. मग मला एक गोष्ट कळत नाही की आता सध्या असं काय झालंय की तू मला सारखं तराजूमध्ये मोजतोय आणि आपल्या नात्याला नुसताच तराजू लावून बसलाय. नक्की तुला झालंय तरी काय असं झालंय एवढ्या दिवसामध्ये की तुझं डोकं असं विचार करायला लागलंय? इथून मागे तर तू कधी विचार केला नाही. जेव्हा गरज होती या विचाराची तरी तू विचार केला नाही. आता असं अचानक तुझ्या डोक्यात हे विचार कुठून आले? तर अद्वैतही तो विचार करू लागतो की खरं, जेव्हा खरेने माझ्यासोबत लग्न केलं होतं, आम्ही दोघं लग्न करून या घरात आलो, त्यावेळी मात्र आमचा 36चा आकडा होता. आमचं काहीच जमत नव्हतं. त्या मानाने आमचं आता खूप जमतंय. तेव्हा मला कधी हा प्रश्न पडला नाही डिवॉर्सचा किंवा ती माझ्यासोबत खरंच कॉम्पॅटिबल आहे की नाही याचा. पण आता मात्र हा प्रश्न मला काय इतका पडतोय? ते बोलते ते बरोबर आहे. मी आईचं बोलणं जरा जास्तच मनावर लावून घेतोय का, किंवा आई जे बोलते तसंच करतोय का, शहानिशा न करता विचार करायला लागलोय का, असा विचार आता अद्वैतला पडलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.